नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 12वा अध्याय आपला चाललेला आहे. भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती असलेली गीता, या गीतेचा आपण अभ्यास करतोय. तर आता जवळ गोकुळाष्टमी पण आलेली आहे. त्या पण उत्सवाची जोरात तयारी सगळीकडे चाललेली आहे. भगवान गोपालकृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली या दोघांचाही जन्मदिन त्या दिवशी असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे. तर त्यानिमित्ताने थोडंसं आपण भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करण्याचंच हे जे स्तोत्र आहे ते तेवढं एक म्हणते आणि मग आपण आपल्या 12व्या अध्यायाकडे जाऊया. करारविंदेन पदारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदम मनसा स्मरामी. म्हणजे आपल्या करकमलाने आपल्या चरणकमलाला ज्यांनी धरलेलं आहे. आपले लहान मुलं बघा कसं अंगठा तोंडात धरतात की नाही, तसं हे रूप आहे की त्यांनी आपल्या हाताने आपल्या पायाचा अंगठा धरलेला आहे आणि तो त्याच्या मुखामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे अंगठा चोखतो आहे बाळकृष्ण. आणि वडाच्या पानाच्या द्रोणामध्ये शयन केलेल्या या श्री बालमुकुंद भगवंताचे मी मनपूर्वक स्मरण करतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. करारविंदेन पदारविंदे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिव्हे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती. म्हणजे हे जिव्हे म्हणजे आपल्या जिभेला सांगितलं आहे, हे जिव्हे तू हे कृष्ण, हे गोविंद, हे हरी, हे मुरारे, हे नाथ, हे नारायण, हे वासुदेव, हे दामोदर, हे माधव या नामामृतांचे निरंतर पान करीत राहा, असं जिभेला सांगितलं आहे. जिव्हा स्तोत्रच म्हणतात याला. विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दध्याधिकम मोह वशादवोचत गोविंद दामोदर माधवेती. म्हणजे दूध दही विकण्याच्या इच्छेने घराबाहेर पडलेल्या गोपी भगवंताच्या चरणकमलावर चित्तवृत्ती स्थिर झाल्याने दूध घ्या दही घ्या असे म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणतात, मोठमोठ्याने गोविंद घ्या, दामोदर घ्या, माधव घ्या असे म्हणतात. गृहे गृहे गोप वधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम पुण्यानी नामानी पठंती नित्यम गोविंद दामोदर माधवेती. म्हणजे व्रजभूमीतल्या प्रत्येक घरामध्ये गोपांगना एकत्र येण्याची संधी मिळताच झुंडीच्या झुंडी एकत्र येतात आणि त्या मनमोहन भगवंताच्या गोविंद, दामोदर, माधव या पवित्र नामांचा उच्चार करतात. सुखम शयाना निलये निजेपी नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्याः ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविंद दामोदर माधवेती. आपल्या घरातच सुखपूर्वक बिछाण्यावर झोपताना सुद्धा जे लोक हे गोविंद, हे दामोदर, हे माधव ह्या भगवान विष्णूच्या पवित्र नामांचा निरंतर जप करतात ते निश्चितच भगवंताशी तन्मय होतात. जिव्हे सदैवं भजसुंदराणी नामानि कृष्णस्य मनोहराणी समस्त भक्तार्ती विनाशनानी गोविंद दामोदर माधवेती. हे जिव्हे तू निरंतर भगवान कृष्णाच्या हे गोविंद, हे दामोदर, हे माधव ह्या भक्तांच्या संकटांचे हरण करणाऱ्या मधुर नामांचा उच्चार करीत राहा. सुखावसाने इदमेव सारम दुःखावसाने इदमेव ज्ञेयम देहावसाने इदमेव जाप्यम गोविंद दामोदर माधवेती. सुखाच्या शेवटी हेच सार आहे, दुःखाच्या शेवटी हेच जाणण्याला योग्य आहे, देहांत होण्याच्या वेळी हाच मंत्र जप करण्याला योग्य आहे. कोणता मंत्र? हे गोविंद, हे दामोदर, हे माधव. श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णू जिव्हे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती. हे जिव्हे तू हे श्रीकृष्ण, हे राधावर, हे गोकुलेश, हे गोपाल, हे गोवर्धननाथ, हे विष्णू, हे गोविंद, हे दामोदर, हे माधव
या नामामृताचे निरंतर पान करीत राहा. ओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण थोडंसं भगवंताच्या नामाचा उच्चार केलेला आहे. आता आपण परत आपल्या 12व्या अध्यायाकडे वळूया. आपले मला वाटतं 7 श्लोक झालेले होते. 8वा श्लोक आपल्याला घ्यायचा आहे. मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. हा 8वा श्लोक आहे. त्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना की 12वा अध्याय हा भक्तियोग आहे. आपण बघितलं होतं. भक्तियोग याची सगळी वैशिष्ट्यसुद्धा आपण बघितली होती. आणि पहिल्या श्लोकामध्ये बघा अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे की निर्गुणाची उपासना श्रेष्ठ आहे का सगुणाची उपासना श्रेष्ठ आहे. तेव्हा भगवंतांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्याला समजावून सांगितलं की अरे निर्गुणाची उपासना करणं अतिशय क्लेशकारक आहे आणि त्यामुळे मी सर्वांना असंच सांगतो की सगुणाची उपासना तुम्ही करा. आणि आपण देहाधिष्ठित विचार करणारी लोक आहोत, देहाला महत्त्व देणारे आहोत. म्हणजे अर्जुनसुद्धा तसाच होता. त्यामुळे अर्जुनाला सांगितलं की तू सगुणाची उपासना अतिशय श्रेष्ठ आहे आणि निर्गुणाची पण कमी प्रतीची आहे असं नाही, तर तीसुद्धा श्रेष्ठ आहे. ह्या दोन्हीचा विचार आपण मागच्या वेळेस बराच विस्तारपूर्वक केलेला होता. मग त्याच्यानंतर आपण 7वा श्लोक असाही पाहिला होता की भगवंत म्हणतात की मला प्राप्त करण्यासाठी तू काय कर, तर तुझं मन आणि बुद्धी मला दे. हे 8व्या श्लोकामध्ये आहे. 7व्या श्लोकामध्ये ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. म्हणजे तू सगळं कर्म मला अर्पण, म्हणजे सगळ्या कर्माचा तू काय कर, माझ्या ठाई अर्पण कर, सगळी कर्म मला अर्पण कर असं सांगितलं होतं. आणि मग असा जर तू भक्त झालास तर मी तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात, की या संसार सागरातून मी तुझा उद्धार करणारा होईन. इथपर्यंत आपण आलो होतो. मग 8व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. म्हणजे भगवंत म्हणतात की माझ्या ठाई मन लाव, माझ्याच ठाई बुद्धी स्थापन कर, म्हणजे मग तू माझ्यातच निवास करशील, अर्थात मलाच प्राप्त होशील, यात काहीच संशय नाही. म्हणजे इथे त्यांनी महत्त्वाचा संदेश असा दिलेला आहे, भक्ताला असं सांगितलेलं आहे की तुम्ही मन आणि बुद्धीला जिंका, मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण करा. म्हणजे मनाचे अधिष्ठान काय आहे? चित्त हे मनाचे अधिष्ठान आहे. आपल्या चित्तामध्ये अनेक संस्कार, अनेक जन्मांचे संस्कार साचलेले असतात आणि मग ते कोणत्या वेळी उफाळून येतील ते आपल्यालाही कळत नाही, कारण ते चित्तामध्ये साठवलेले असतात. मग आणि बुद्धीचं अधिष्ठान अहंकार आहे. म्हणजे बुद्धीने एकदा निश्चय केला की शरीर त्याप्रमाणे, इंद्रिय त्याप्रमाणे वागायला लागतात. बुद्धी त्या अहंकार म्हणजे काय, तो करतो स्वतःहून, ते कार्य करायला हे होतो. म्हणजे या चारीचं मिळून अंतःकरण चतुष्टय बनलेलं आहे, मन बुद्धी चित्त अहंकार. आणि त्याला जिंकण्याचा सुंदर उपाय ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वरीमधली ओवी आहे, जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मज काही मी तू ऐसे उरे. म्हणजे मन व बुद्धी माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी व तू असे द्वैत उरेल काय? म्हणजे ते अद्वैतच होऊन जाईल, तू आणि मी एकच होऊन जाऊ असं ते सांगतात. मन ईश्वराकडे लावणे याचा अर्थच मुळी मनात केवळ शुभ वासना जागविणे आहे. मन ईश्वराकडे लावणं म्हणजे काय, तर किती सुंदर अर्थ सांगितला आहे की आपल्या मनामध्ये सगळ्या शुभ वासनाच आल्या पाहिजे, सगळ्या चांगल्या वासना आल्या पाहिजे. म्हणजे लोकांचं कल्याण, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख माप्नुयात्. म्हणजे सगळं की आपल्या पै महाराजांची पण प्रार्थना आहे ना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना ज्ञान दे, आहे की नाही. म्हणजे ती जी प्रार्थना आहे ती कशी आहे, सर्वांचं भलं होऊ दे, माझ्या एकट्याचं नाही तर सर्वांचं भलं होऊ दे, असा संकल्प मनामध्ये जेव्हा जागतो तेव्हा त्याला काय म्हणतात, मन ईश्वराकडे लागणं, देवकार्यासाठी कटिबद्ध होणं. की कुठलंही सत्कर्म करण्याचंच माझ्या मनात आलं पाहिजे की मला हे सत्कर्म करायचं आहे, मला ह्याचं कल्याण करायचं आहे, मला त्याचं चांगलं करायचं आहे. आणि मग बुद्धी पण तशीच पाहिजे, कारण बुद्धी म्हणजे काय, निश्चय करण्याचं काम बुद्धी करत असते.
आणि मन जिकडे जाईल तिकडे चित्ताला जावंच लागतं. मन आणि चित्त यांची जोडी सांगितली आहे आणि बुद्धी आणि अहंकार यांची जोडी सांगितलेली आहे. म्हणजे जिकडे बुद्धी जाईल तिकडे अहंकाराला यावं लागतं. त्यामुळे चित्त शुद्ध होतं, अहंकारही सात्विकतेकडे जातो. आणि जसं ते सांगतात की दुधाचं तूप होण्यासाठी कसा वेळ लागतो की नाही, दुधाचं आधी आपल्याला विरजण लावावं लागतं, मग त्यांचं दही बनतं, मग ते झाल्यानंतर त्याचं मंथन करावं लागतं आणि मग त्याच्यापासून तूप होतं. तसं टप्प्याटप्प्याने हे घडतं म्हणे. एकदम काही घडणार नाही, पण टप्प्याटप्प्याने जर तू मन आणि बुद्धी माझ्याकडे लावली तर तू माझ्यापर्यंत येऊन पोचशील, असं भगवंत या श्लोकात सांगतात. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ज्ञानमार्ग तर हा उत्तम आहेच, परंतु सगळ्यांचा काही ज्ञानमार्गाचा अधिकार नसतो. त्यामुळे भक्तीच श्रेष्ठ असं भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून मय्येव मनाधस्व हा उपदेश केलेला आहे. पण आता कोणाला जर तुझं मन मला द्यायला जमलं नाही, आता मन आणि बुद्धी मला अर्पण कर असं सांगितलं आहे, ते पण जर एखाद्याला जमलं नाही तर मग भगवत प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे, तर ते आता पुढच्या आपल्याला 9, 10, 11 या श्लोकांमधनं ते सांगतात आहे. 9वा श्लोक आहे, अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. जर तू मनाला माझ्या ठिकाणी निश्चय ठेवण्यामध्ये समर्थ नसशील तर हे धनंजया अभ्यासरूप योगद्वारा मला प्राप्त होण्याची इच्छा कर. म्हणजे आधी सांगितलं मय्येव मनाधस्व, तू तुझं मन मला दे, तुझी बुद्धी मला दे. आणि ते जर तुला जमणार नसेल तर मग तू काय कर, अभ्यास योगाद्वारा तू मला प्राप्त करून घे. आता खरं तर ह्या उत्तरोत्तर अवघड पायऱ्या भगवंतांनी सांगितलेल्या आहेत, पण ते सांगताना काय आपल्याला सांगतात की मी सोपं सांगतोय तुम्हाला, हे जमलं नाही तर हे कर, हे जमलं नाही तर हे कर. परंतु ते एकापेक्षा एक अवघडच आहे. आपल्या लक्षात येईल आता की अभ्यास योग म्हणजे काय. तर सुरुवातीच्या श्लोकात म्हणजे सांगितलं मनाला जिंकणं अवघड आहे, हे आपल्याला माहिती आहे. मनावर आपण बरंचसं आपल्या क्लासमध्ये सगळं मनाबद्दल विश्लेषण केलं होतं, अनेकांना ते माहिती आहे आता. की 6व्या अध्यायामध्ये बघा आपल्या अर्जुनाने सांगितलं होतं चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम, की मन हे खूप चंचल आहे, वाऱ्यासारखं आहे, त्याला मी धरून ठेवू शकत नाही. मग कशामुळे ते ताब्यात येईल, तर भगवंतानी तिथे सांगितलं होतं की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. आणि तेच याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. अभ्यास योगाने तू मला साध्य करू शकशील. मग अभ्यास योग म्हणजे काय, तर वैराग्य आणि काय सांगितलं मी याच्या आधी, अभ्यास आणि वैराग्य याच्याद्वारे तू मला प्राप्त करून घेशील असं सांगितलेलं आहे. मग आता ते काय एवढं सोपं नाही आहे, फार अवघड आहे. अभ्यास म्हणजे काय की वारंवार त्या भगवंताचं चिंतन करण्याची सवय मनाला लावणं, तो म्हणजे अभ्यास आहे. आणि वैराग्य पण अतिशय अवघडच आहे. आता अभ्यासाचा आधी आपण बघू की त्यांनी अभ्यास म्हणजे काय कशाला म्हटलेलं आहे बघा, की जो दीर्घकाल केला जातो. म्हणजे आज केला मग उद्या नाही, मग परवा केला, आता आज मी 2 माळा केल्या आणि दुसऱ्या दिवशी मला कुठेतरी जायचं आहे, नाही केल्या मी, मग परवा केल्या, मग अजून 2 दिवस खंड पडला, मग तिसऱ्या दिवशी कधीतरी आठवलं मग केल्या, याला अर्थ नाही आहे. त्यांनी काय सांगितलं, खंड न पडता अखंड, त्याला अभ्यास म्हणतात. अखंड करणं, नंतर दीर्घकाल करणं. दीर्घकाल म्हणजे किती, जवळजवळ 12 वर्ष याला एक तप म्हटलेलं आहे. की असा अखंडपणे अभ्यास जर तुमचा 12 वर्ष झाला तर मग तुम्हाला काहीतरी सिद्धी प्राप्त होते. आणि आदरपूर्वक केला पाहिजे. म्हणजे त्या अभ्यासामध्ये काय पाहिजे, आपल्याला आवड पाहिजे, आपली त्या अभ्यासावर श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या अभ्यासामुळे काय होतं, मग आपल्यावर संस्कार घडतात, त्यामुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. एकही दिवस खंड न पाडता केलेला अभ्यास म्हणजे अखंड अभ्यास. आणि दीर्घकालपर्यंत म्हणजे किमान एक तप करावा असं सांगितलं आहे बघा यांनी, की जवळजवळ 12 वर्ष असा हा अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे मग तो अखंड केला असं होईल. आणि त्यानंतर काय सांगितलं त्यांनी की दीर्घकालपर्यंत आणि त्या अभ्यासाने परमार्थात उन्नती होईल अशी श्रद्धा ठेवून अभ्यास करावा.
की याच्यामध्ये माझी निश्चित उन्नती आहे, मी भगवंताच्या प्राप्तीसाठी हे करत आहे आणि भगवंताची प्राप्ती मला होणारच आहे, अशी श्रद्धा ठेवून केलेला जो असतो त्याला अभ्यास असं म्हणतात. जे अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते असं सांगितलं ना. मग एक सांगितलं अभ्यासयोग, दुसरं सांगितलं वैराग्य. आता हे वैराग्य पण फार अवघड आहे. अभ्यासाला वैराग्याची जोड पाहिजे. पाणीच नाही आणलं आज आहे.